कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेल्या कुष्ठधाम इमारतीत कुष्ठरोगी बांधवांच्या हस्ते राजर्षी दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं। शाहू छत्रपती फाउंडेशनच्या वतीने हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला। या परिसरात राहणाऱ्या कुष्ठरोगी बंधू भगिनींना एकत्रित करून त्यांच्याच हस्ते दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली। देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, कुष्ठरोग विभागाच्या सहाय्यक संचालक डॉक्टर H.N. पालेकर, माया रणवरे, माजी नगरसेवक भूपाल शेटे, अरुण कुऱ्हाडे, माजी अध्यक्ष दुर्वास कदम, डॉक्टर अजित लोकरे, शाहू छत्रपती फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक जॉर्ज क्रूज, सचिव जावेद मुल्ला, संचालक नवाब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा झाला। कोरोचीत राहणारे अबूबकर भातखंडे यांचा जावई नियाज शेख याचा चिकन 65चा गाडा आहे। शुक्रवारी रात्री तेजस परीट, सौरभ परीट, दत्ता परीट, ऋतिक कांबळे, हर्ष बडवे आणि पांडुरंग परीट यांनी भातखंडे याला अडवलं आणि जावई नियाज शेख यानं उसने घेतलेले पैसे परत दिलेले नाहीत, त्यामुळे आत्ताच्या आत्ता नियाजला बोलावून घे असं म्हणत शिवीगाळ केली। त्यानंतर भातखंडे यांना हॉकी स्टिकनं मारहाण करून नियाज शेखच्या दुकानाचं नुकसान केलं। दरम्यान पोलीस पाटील मारुती हेगडे यांनी गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी पुन्हा पांडुरंग परीट, दत्तात्रय परीट, तेजस परीट या तिघांनी त्यांच्याशी हुज्जत घातली। त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मारुती हेगडे यांच्या तक्रारीनुसार तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। कोल्हापूर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग आणि अवनी संस्थेच्या वतीनं विचारे माळी इथं आयोजित आरोग्य शिबिरात 98 कचरावेचक महिलांची तपासणी करण्यात आली। कचरावेचक महिलांमध्ये त्वचेचे विकार आणि रक्तकमतरतेची समस्या असते। या पार्श्वभूमीवर कचरावेचक महिलांना मार्गदर्शन करण्यात आलं। आपला परिसर स्वच्छ ठेवावा, जेवणापूर्वी साबणानं हात स्वच्छ धुवावेत, रक्तवाढीसाठी सकस आहार घ्यावा, आहारात गुळ शेंगदाणे यांचा समावेश करावा असा सल्ला डॉक्टर अरुण परितेकर यांनी दिला। तसंच कचरावेचकांना ओळखपत्र देणं, त्यांचे बचत गट तयार करणं, त्यांना हक्काचं घर मिळवून देणं यासाठी अवनी संस्थेचे प्रयत्न सुरू असल्याचं अनुराधा भोसले यांनी सांगितलं। यावेळी गौरी चांदणे, जैनुद्दीन पन्हाळकर, डॉक्टर आदित्य कांबळे, अभिजित कांबळे, स्मिता दळवी, स्नेहल जाधव यांच्यासह महिला उपस्थित होत्या। विद्यापीठ हायस्कूलचे माजी अध्यक्ष स्वर्गीय डी शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले। संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते डी शिंदे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी शाळेतील गुणवंत विद्यार्थी आणि विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। अथक परिश्रम, बुद्धिमत्ता, सचोटी आणि प्रामाणिकपणा या गुणांच्या जोरावर डी शिंदे यांनी शून्यातून विश्व निर्माण केलंय असं ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांनी सांगितलं। यावेळी संस्थेचे सचिव ॲडव्होकेट प्रशांत चिटणीस, सौ व्ही.सी. शिंदे, सौ व्ही.बी. जितकर, मुख्याध्यापक बी.डी. गोसावी यांनी मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाला विकास जोशी, किरण रेडेकर, अजय सिंह चिले, प्रदीप मगदूम यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते। एसटी महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने 1 ते 31 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाचा प्रारंभ सहप्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन सावधेकर, विभाग नियंत्रक शिवराज जाधव यांच्या हस्ते झाला। वाहन चालकांनी घ्यायची दक्षता, वेगावर नियंत्रण, ताणतणावावरील नियंत्रण, वाहनांची वेळच्या वेळी देखभाल दुरुस्ती, गाडी चालवताना मोबाईलचा वापर न करणं आणि वाहतुकीच्या नियमांचं पालन याबाबत सावधेकर यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी प्रमोद तेलवेकर, विजय निगडे यांच्यासह एसटीचे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक उपस्थित होते। पोलीस दलाच्या वतीनं दरवर्षी पोलीस वर्धापन दिन साजरा होतो। या निमित्तानं राज्यभरातील पोलिसांकडून त्या ठिकाणी विविध उपक्रम राबवले जातात। यंदाही कोल्हापूर पोलीस दलाकडून वर्धापन दिनाचं औचित्य साधून 2 ते 8 जानेवारी दरम्यान अनोखे उपक्रम राबवले गेले। 8वी आणि 9वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीविषयी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी माहिती दिली। तसंच उपनिरीक्षक रजपूत, सहाय्यक फौजदार शंकर कोळी, हवालदार चेतन घाटगे, नितीन सावंत, जलराज देसाई, ऋतुजा सावंत यांनी पोलीस ठाण्यातील विभाग, त्यांच्या जबाबदाऱ्या आणि कार्य, महिला मुलींच्या तक्रारी, शस्त्रांची माहिती, क्राईम, बारनिशी, सायबर विभाग यांचं कार्य, तसंच सायबर फ्रॉड, पोक्सो कायदा याविषयी माहिती दिली। जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांतर्फे दरवर्षी 4 ते 19 जानेवारी 2025 या मुदतीत रक्तदान महायज्ञाचं आयोजन केलं जातं। मागील वर्षी 85,000 रक्तबाटल्यांचं संकलन केलं होतं। यावर्षी 1 लाख रक्तबाटल्यांचं संकलन करण्याचं उद्दिष्ट असून आतापर्यंत 50,000 बाटल्यांचं संकलन झालंय। या अंतर्गत कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आलं। त्यामध्ये सुमारे 300 बाटल्या रक्त संकलन झालं। शिबिराचा शुभारंभ बाबासो कोंडेकर, कमलाकांत कुलकर्णी, औद्योगिक सुरक्षा विभागाचे सहसंचालक अभिजित अवसरे यांच्या उपस्थितीत झाला। रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं। यावेळी असोसिएशनचे सचिव प्रसन्न तेरदाळकर, संचालक नितीन वाडीकर उपस्थित होते।
सद्गुरू वामनराव पै आणि प्रल्हाद वामनराव पै यांनी जीवन विद्या मिशनची स्थापना केली। या अंतर्गत कार्यरत असलेल्या कोल्हापुरातील ज्ञानसाधना केंद्राच्या वतीनं बाल संस्काराचं काम केलं जातं। 3 ते 13 वयोगटातील मुलामुलींवर संस्कार केले जातात। या केंद्राचं प्रवचन कारिका वृषालीताई पाटील यांच्या हस्ते नुकतंच उद्घाटन झालं। हिंदू धर्म मंडळ संस्थेचे हसमुख शहा तसंच जीवन विद्या मिशन कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षा आशा गिनगिने यांनी या संस्कार केंद्रामुळे अनेकांच्या जीवनात समाधान शांती प्राप्त झाल्याचं मान्यवरांनी मनोगतात सांगितलं। यावेळी सागर सणगर, कोमल साबळे, ईश्वरी पाटील, सूरज लोहार, सुनंदा दोडमिसे आणि सागर सारंग यांच्यासह विद्यार्थी, पालक, संस्कार केंद्रातील सेवक उपस्थित होते।